नमस्कार मंडळी. आज मी एक जबरदस्त म्हणजे एकदम धमाकेदार संधीची माहिती घेऊन आलोय. तीही थेट साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड म्हणजे आपल्या SECL कडून. बघा, ज्यांना एका मोठ्या सरकारी कंपनीमध्ये कामाचा अनुभव घ्यायचा आहे ना, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. चला तर आपण या भरतीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. हो, हा आकडा बघून आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरंय. तब्बल 1600 पेक्षा जास्त जागांसाठी ही भरती आहे. म्हणजे विचार करा किती मोठी संधी आहे ही. ही संधी खरंच कोणी सोडू नये. हे बघा, ही फक्त एक साधी अप्रेंटिसशिप नाहीये. हे आपल्या करिअरला एक जबरदस्त भक्कम सुरुवात देण्यासारखं आहे. खास करून ज्यांना पब्लिक सेक्टरमध्ये म्हणजे सरकारी कंपन्यांमध्ये आपलं करिअर करायचं आहे ना, त्यांच्यासाठी तर ही संधी म्हणजे सोन्याहून पिवळी आहे असं समजा. तर आज आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात बघू. SECL मध्ये नक्की संधी काय आहे, कोण अर्ज करू शकतं, निवड कशी होईल आणि स्टायपेंड किती मिळेल, अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे आणि हो, काही महत्त्वाचे छुपे नियम सुद्धा आहेत, तेही आपण बघणार आहोत. आणि शेवटी तारखा आणि लिंक्स. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. बघूया ही मोठी संधी नक्की आहे तरी काय. तर ही भरती आहे साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड म्हणजेच SECL मध्ये, जी कोल इंडियाचीच एक मोठी कंपनी आहे. इथे 1 वर्षासाठी अप्रेंटिसशिपची संधी आहे आणि अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1600 पेक्षा जास्त जागा. महत्त्वाचा प्रश्न, यासाठी कोण अर्ज करू शकतं? चला, पात्रता काय आहे ते बघूया. इथे एक चांगली बातमी आहे. ज्यांनी इंजिनिअरिंगमध्ये डिग्री म्हणजे BE किंवा BTech केलंय त्यांच्यासाठी ग्रॅज्युएट अप्रेंटिसची संधी आहे. इतकंच नाही, ज्यांच्याकडे BBA, BCom किंवा BSc सारखी सामान्य डिग्री आहे ते सुद्धा अर्ज करू शकतात. आणि हो, ज्यांनी इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केलाय त्यांच्यासाठी टेक्निशियन अप्रेंटिसची जागा आहे. आता बघा, ज्यांचं शिक्षण फक्त 10वी किंवा 11वी पर्यंत झालंय त्यांच्यासाठी इथे खूप चांगली संधी आहे. ऑफिस असिस्टंट, जनरल ड्युटी असिस्टंट, असिस्टंट माइन सर्वेअर आणि सिक्युरिटी गार्ड या सगळ्या पदांसाठी फ्रेशर्स अर्ज करू शकतात. पण थांबा, फ्रेशर पदांसाठी अर्ज करणाऱ्यांनी एक गोष्ट अगदी डोक्यात फिट करून ठेवा. यासाठी फक्त आणि फक्त 10वी किंवा 11वी पास असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे ITI, डिप्लोमा किंवा कोणतीही डिग्री नसावी. तुम्ही सध्या पदवी घेत असाल किंवा पूर्ण केली असेल तरीही अर्ज करता येणार नाही. हा नियम खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. आणि हो, सगळ्या पदांसाठी किमान वय 18 वर्ष हवं. चला आता त्या मुद्द्यावर येऊया ज्याची सगळीच वाट बघत असतात. निवड कशी होणार आणि पैसे किती मिळणार, म्हणजे स्टायपेंड किती असणार आहे. आता साहजिकच प्रश्न पडतो की यासाठी कोणती परीक्षा वगैरे द्यावी लागेल का? आणि उत्तर आहे नाही. हीच तर या भरतीची सगळ्यात मोठी आणि चांगली बातमी आहे. कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये. तुमची निवड थेट तुमच्या 10वी, डिप्लोमा किंवा डिग्रीच्या मार्कांवरून होईल. एक मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट होईल, बस. बरं, आता स्टायपेंड किती मिळणार ते बघू. ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी दर महिन्याला 9,000 रुपये मिळतील. टेक्निशियन म्हणजे डिप्लोमावाल्यांसाठी आणि फ्रेशर्ससाठी जवळपास 8,000 रुपये मिळतील. एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा स्टायपेंड आहे, परमनंट सॅलरी नाही. ठीक आहे, आता बघूया की यासाठी अर्ज कसा करायचा. प्रोसेस तशी सोपी आहे. चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सर्वात आधी SECLच्या ऑफिशियल अप्रेंटिसशिप पोर्टलवर जायचं. तिथे नवीन रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं. 1 मिनिट, जे ग्रॅज्युएट उमेदवार आहेत त्यांनी NATS पोर्टलवर सुद्धा रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे, हे विसरू नका. मग लॉग इन करून अर्ज व्यवस्थित भरायचा. जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ती अपलोड करायची. फॉर्म एकदा नीट तपासून सबमिट करायचा आणि हो, फायनल अर्जाची एक प्रिंट काढून स्वतःकडे जपून ठेवायची. आता अर्ज करायच्या आधी ही कागदपत्र तयार आहेत का ते बघा. 10वी-12वीची मार्कशीट, तुमची डिग्री किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट, आधार कार्ड, आधार लिंक असलेलं बँक पासबुक आणि लागू असल्यास जात प्रमाणपत्र. यासोबतच डॉमिसाईल सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट आणि पासपोर्ट साईज फोटो. हे सगळं आधीच स्कॅन करून तयार ठेवलं की अर्ज भरायला एकदम सोपं जातं. ओके, आता आपण काही महत्त्वाच्या नियमांबद्दल बोलूया. हे असे नियम आहेत ज्यांच्याकडे अनेकदा लक्ष जात नाही, पण ते खूप महत्त्वाचे आहेत. हे नियम जरा काळजीपूर्वक ऐका. सगळ्यात पहिलं, ज्यांनी आधी कुठेतरी अप्रेंटिसशिप केली आहे ते यासाठी पात्र नाहीत. दुसरं, फ्रेशर अर्जदारांकडे ITI, डिप्लोमा किंवा डिग्री नसावी. तिसरं, पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही ट्रेनिंग म्हणजे SECL मध्ये परमनंट नोकरीची गॅरंटी नाही, हे लक्षात ठेवा. ही ट्रेनिंग फक्त 1 वर्षाची आहे. एकदा जागा मिळाली की बदली मिळणार नाही आणि मेडिकल फिटनेस तर कंपल्सरी आहेच. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच अर्ज करा. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. शेवटची तारीख आणि लिंक्स, कारण ही संधी हातातून जायला नको. हे बघा, अर्ज 17 मार्च 2026 पासून सुरू होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2026. ही तारीख डोक्यात पक्की ठेवा. शेवटच्या दिवसाची अजिबात वाट बघू नका. अनेकदा सर्व्हर डाऊन होतो, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरून टाका. तुमची मेरिट लिस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साधारणपणे एप्रिल 2026 मध्ये होईल. बरं, आता अर्ज करायचा कुठे, तर ऑफिशियल वेबसाईट, दोन्ही जाहिरातींची PDF आणि ऑनलाईन अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. माझी एकच विनंती आहे, अर्ज करण्यापूर्वी दोन्ही PDF एकदा नीट वाचून घ्या. तर बघा, 1600 पेक्षा जास्त जागा आहेत, परीक्षा द्यायची नाहीये आणि एका मोठ्या सरकारी कंपनीत अनुभव मिळवण्याची ही एक मोठी संधी आहे. खरंच करिअरला एक चांगली दिशा देण्यासाठी यापेक्षा उत्तम योग असू शकत नाही. तर मग विचार कसला करताय? ही संधी सोडू नका आणि आपल्या करिअरमधलं हे महत्त्वाचं पाऊल आजच अजून एक गोष्ट, तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारच्या जॉबचे अपडेट्स हवे आहेत? म्हणजे सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब किंवा बँक भरती, रेल्वे भरती, तुम्हाला जे हवं असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील ना, तर त्याही नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आणि हो, जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर पटकन एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा, त्यांनाही शेअर करा. आणि अशाच नवीन जॉब अपडेटसाठी आपल्या जॉब ऑर्बिट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.